नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अप इन्स्टिट्यूट मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। तर आजचा आपला टॉपिक आहे बघा, युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये पार्ट नंबर 3 एमसीक्यू सीरीजचा आपला कोणता आहे, पार्ट नंबर 3 आहे युनिट्स अँड मेजरमेंट टॉपिकचा। लास्ट लेक्चर मध्ये आपण 43 क्वेश्चन नंबर पर्यंत आलो होतो बघा। तर चला स्टार्ट करूया। तर सगळ्यात पहिले क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा आहे आणि क्वेश्चन मध्ये काय विचारलंय ते आपल्याला सगळ्यात पहिले समजून घ्यायचंय बघा। इन विच ऑफ द फॉलोइंग सिस्टीम scientific data can be exchanged between different parts of the world। म्हणजे यांचं म्हणणं काय आहे की जर आपल्याला वर्ल्ड मध्ये सायंटिफिक डेटा जर एक्सचेंज करायचा असेल तर त्यासाठी खाली दिल्यापैकी कोणती सिस्टीम आपण यूज करतो। तर बघा याचं फुल फॉर्म आपल्याला माहिती, आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं आहे बघा। एमकेएस म्हणजे काय राहतं, मीटर किलोग्राम सेकंद, बरोबर। एमकेएस सिस्टीम म्हणजे काय, मीटर किलोग्राम सेकंद। सीजीएस म्हणजे काय, सेंटीमीटर ग्राम सेकंद। एफपीएस राहतं फूट पाऊंड सेकंद आणि एसआय म्हणजे काय राहतं, स्टँडर्ड इंटरनॅशनल, बरोबर। याच्या नावामध्येच बघा स्टँडर्ड इंटरनॅशनल, स्टँडर्ड इंटरनॅशनल सिस्टीम। मग याचा अर्थ काय झाला की आपल्याला जर वर्ल्ड मध्ये डेटा एक्सचेंज करायचा असेल तर सायंटिफिक डेटा जर एक्सचेंज करायचा तर कोणती सिस्टीम आहे आपल्याकडे, एसआय सिस्टीम आहे बघा। कोणती सिस्टीम आहे, एसआय सिस्टीम आहे, स्टँडर्ड इंटरनॅशनल सिस्टीम। चालतं, स्टँडर्ड इंटरनॅशनल सिस्टीम। चला नेक्स्ट क्वेश्चन, याचा आन्सर काय आपलं, ऑप्शन नंबर डी। नेक्स्ट आहे बघा, इन एसआय सिस्टीम युनिट ऑफ व्हॉल्यूम, बरोबर। इन एसआय सिस्टीम, एसआय सिस्टीम मध्ये व्हॉल्यूमचं युनिट काय असतं त्याच्यामध्ये बघा, काल आपण यो क्वेश्चन सुद्धा डिस्कस केला होता की आपला जो एरिया होता, बरोबर। पहिले तर आपण लेंथ बघितलं, लेंथचं युनिट असतं मीटर। एरिया म्हणजे दोन लेंथचं मल्टिप्लिकेशन म्हणजे मीटरचा स्क्वेअर, आणि व्हॉल्यूम म्हणजे त्याच्यामध्ये थर्ड डायमेन्शन येणार। व्हॉल्यूम म्हणजे थर्ड डायमेन्शन जेव्हा आला तर मीटरचा क्यूब। एकदम सिंपल टेक्निक आहे। जेव्हा आपण फक्त एक लेंथ कन्सिडर करतो बघा, सिंपल लॉजिक, एक लेंथ आपण कन्सिडर करतो तर ती मोजतो मीटर मध्ये। जेव्हा आपण त्याला दोन लेंथ मध्ये कन्वर्ट करतो, बरोबर, दोन लेंथ कन्सिडर करतो, ही पण मीटर, मीटर इंटू मीटर, मीटरचा स्क्वेअर। आणि जेव्हा आपण याची तिसरी लेंथ पण घेतो म्हणजे याचा क्यूब तयार केला असा, जेव्हा तिसरी लेंथ पण घेतली तर तो झाला व्हॉल्यूम। तो काय झाला, व्हॉल्यूम। म्हणजे लेंथचं मीटर, एरियाचं मीटर स्क्वेअर, व्हॉल्यूमचं मीटर क्यूब। व्यवस्थित लक्षात ठेवा, पुढं भरपूर वेळेस कामाला येणार आहे बरं। तुम्हाला युनिट्स अँड मेजरमेंट हा लेसन दिलेला आहे, पण भरपूर वेळेस असं होतं की आपण फर्स्ट सेमिस्टर थोडंसं लाईटली घेतो, त्याच्यामध्ये सिरियसली आपण स्टडी करत नाही आणि त्याचा परिणाम तुम्हाला पुढं होतो बरं। पुढं आपल्याला हेच समजत नाही की व्हॉल्यूमचं युनिट कोणतं, एरियाचं युनिट कोणतं। भरपूर थर्ड इयर स्टुडंटला बी लवकर समजत नाही की व्हॉल्यूमचं युनिट काय, म्हणून नीट लक्षात ठेवा। व्हॉल्यूमचं युनिट काय, क्युबिक मीटर। व्हॉल्यूमचं युनिट काय आपलं, क्युबिक मीटर। म्हणजे आपलं आन्सर झालं ऑप्शन नंबर बी। चालतं, ऑप्शन नंबर बी, क्युबिक मीटर। क्युबिक म्हणजे 3, चालतं। त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे। आता याच्यामध्ये बघा काय विचारलंय, एक नवीन पॉइंट याच्यामध्ये, काही कन्वर्जन्स आहे आपल्याकडं, काही कन्वर्जन फॅक्टर दिलेले आहेत। तर पहिले मी ते सांगतो बघा, पहिले कन्वर्जन फॅक्टर एकदा सांगतो, हे सर्वांनी व्यवस्थित लिहून ठेवा। चला त्याच्यामध्ये कन्वर्जन फॅक्टर कसे बघा, किलो, हे कॅपिटल के बरं, किलो, मेगा, गिगा, टेरा। जे आपल्याला मेनली विचारले जाते ते पहिले 3 राहते, किलो, मेगा, गिगा, टेरा। त्याच्यानंतर मधले 2 मी स्किप करतोय कारण की ते जनरली जास्त विचारत नाही, हेक्टो आणि डेका म्हणून असते। मग इथं मी जे इम्पॉर्टंट वाले ते सांगतो। आता नेक्स्ट आहे बघा, स्मॉल लेटर मध्ये लिहितो, मिली, मायक्रो, नॅनो, पिको। आता ज्यांना ज्यांना माहिती नाही ते एक कन्वर्जन फॅक्टर इथं लक्षात ठेवा, कॅपिटल टी, कॅपिटल जी, कॅपिटल एम, कॅपिटल के। स्मॉल एम, मायक्रोसाठी म्यू असं सिम्बॉल आहे, नॅनोसाठी एन आणि पिकोसाठी स्मॉल पी, पिकोसाठी स्मॉल पी। हे असे कन्वर्जन आहेत आणि याच्या व्हॅल्यूज आपल्याला विचारलं जाणार। मग आता ही लाईन थोडीशी म्हणत म्हणत पाठ करायची सर्वांनी। किलो, मेगा, गिगा, टेरा, टेरा, गिगा, मेगा, किलो, मिली, मायक्रो, नॅनो, पिको, पिको, नॅनो, मायक्रो, मिली। चालतं, असे कन्वर्जन फॅक्टर लक्षात ठेवा। तर किलो म्हणजे के, केचा अर्थ आता आपण सगळेच इंस्टाग्राम, युट्यूब वगैरे वापरतोच आहे, तर त्याच्यामध्ये केचं मिनिंग सर्वांना माहिती राहतं 1000, बरोबर। किलो म्हणजे सर्वांना माहिती राहतं 1000, 1000 म्हणजे किती शून्य, 3 शून्य म्हणजे 10चा 3रा घात।
10 थर्ड पॉवर 10⁻³ आता 3 न वाढवत जायचे आणि कमी करत जायचे. बघा मग यू येणार 10⁻6, यू येणार 10⁻9, यू येणार 10⁻12. मग इथं मिलीसाठी 10⁻³ मायक्रोसाठी 10⁻6 नॅनोसाठी 10⁻9 आणि पिकोसाठी 10⁻12. आता मग हे का बरं गरजेचे तर आपल्याला जे युनिट्स दिले जाते भरपूर वेळेस असं होणार की आपल्याला काही युनिट्स दिले जातील आणि ते फॅक्टर्स असे दिले जाईल म्हणजे किलो न्यूटन, मेगा न्यूटन, किलो पास्कल, मेगा पास्कल, त्याच्यानंतर मिली अँपियर, मायक्रो अँपियर असे आपल्याला काही युनिट्स येणार. मग तिथं आपल्याला कन्वर्जन माहिती पाहिजे की मिली आलं म्हणजे 10⁻³ घ्यायचं, मायक्रो आलं म्हणजे 10⁻6. तर हे फॅक्टर लक्षात ठेवा. मग आता बघा आपला जो पहिला क्वेश्चन आहे, पहिला क्वेश्चन काय म्हटलेला आहे बघा इथं की गीगा हर्ट्स म्हणजे किती, 1 गीगा हर्ट्स म्हणजे किती. तर पहिले गीगासाठी बघा किती लिहिले आपण, तर ज्यांना पाठ नाही त्यांनी इथं यो टेबल लक्षात ठेवायचा आहे, यो पाठ करायचा आहे. गीगा म्हणजे 10⁹ गीगा म्हणजे, आणि एक क्वेश्चन याच्यावरती येणारच आहे बरं, एक क्वेश्चन तुमच्या फायनल एक्झाम मध्ये येणारच आहे, 1 किंवा 2 फिक्स येणार. तर बघा गीगा हर्ट्स म्हणजे काय, तर हर्ट्स तर आपलं फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे आणि गीगा यो फॅक्टर झाला, गीगा कन्वर्जन फॅक्टर झाला. तर गीगा साठी 10⁹ तर शोधा इथं. हे 6 आहे नाही चालणार, हे 3 आहे नाही चालणार, किंवा हे कशासाठी मी ते सांगतो, हे कशासाठी ते एकदा सांगतो बघा. 10⁻6 का नाही चालणार, ते मेगासाठी आहे. 10⁻³ का नाही चालणार, हे किलोसाठी आहे. 10⁻12 का नाही चालणार, हे टेरासाठी आहे. ये इथं 10⁻9 यो हर्ट्स इकडे गेला त्याचा, म्हणजे आपलं झालं 10⁹ किती लिहितो मी इथं 10⁹ हर्ट्स. काय आन्सर आहे 10⁹ हर्ट्स. समजतंय बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन मिलीमीटर. मिलीमीटर म्हणजे आपण जे युनिट वापरतो बघा मिलीमीटर, आणि इथं सगळे युनिट आपले मीटर मध्ये चालतं. हे सगळे मीटर युनिट कशामध्ये आहे, मीटर मध्ये आहे. तर बघा मिलीसाठी किती म्हटलं होतं 10⁻³ मिलीसाठी किती आहे 10⁻³ मीटर. मग बघा 1 मिलीमीटर इक्वल टू 10⁻³ मीटर. तसं आपल्या इकडे 10⁻³ तर यो इथं 10⁻³ मीटर हे आपलं फायनल आन्सर. पण आता बाकीचे का नाही आहे, तर 10⁻² हा जो आहे यो सेंटीसाठी आहे. तर आपण त्याच्यात लिहिलेल्या लिस्ट मध्ये ऍड करा. सेंटीसाठी 10⁻³ आहे, -2 आहे. -6 कोणासाठी आहे, मायक्रोसाठी आहे. आणि -9 कोणासाठी आहे, तर नॅनोसाठी आहे. -9 कोणासाठी असतं, नॅनोसाठी. मग आपण सेंटी जर इथं लिहिलेलं असेल तर 10⁻², बरोबर. इथं तुम्ही सेंटीमीटर आहे, यो मायक्रोमीटर आहे आणि यो नॅनोमीटर असेल तर चालतं. तर याच्यासाठी ते 10⁻6 बघा इथं -6 आलं. आत्ताच आपण म्हटलं की -6 कोणासाठी बघा, मायक्रोसाठी. -6 कोणासाठी आहे, मायक्रोसाठी आहे. मग -6 मीटर, पण इथं मीटरच पाहिजे बरं. वेगळं जर कन्वर्जन आला तर तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल, ते आपण पुढे बघणारच आहे. तर 10⁻6 मीटर. तर बघा -6 म्हणजे कोण होता, मायक्रो. यो तर मिली आहे, यो गेला. यो सेंटी आहे, हे पण गेला. हे नॅनो आहे, हे पण गेला. मायक्रोसाठी यो कन्फ्युजन करतो. तर मायक्रोसाठी आपण सिम्बॉल आहे असा उलटा यू टाईप, यो म्यू जो सिम्बॉल आहे ना असा यो वापरतो बरं. तर यो राहतो मायक्रोमीटर. हे आपलं ऑप्शन नंबर डी मायक्रोमीटर. तर तुम्हाला एक पॉइंट लक्षात आला असेल की आपले हे जे कन्वर्जन फॅक्टर आहेत बरोबर, 10⁻12 टेरासाठी, 10⁻6 मेगासाठी, 10⁻6 मायक्रोसाठी, हे जे फॅक्टर आहे याच्यावरून आपण काय करतोय, हे क्वेश्चन अशा टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. याचा अर्थ काय की तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये 101% या फॅक्टर वरती क्वेश्चन येतोच, नक्की येतो बरं. म्हणून हे फॅक्टर सर्वात अगोदर पाठ करा. चला आतापर्यंत आपण काय काय बघितलं, तर फंडामेंटल युनिट्स वरती काही क्वेश्चन बघितले भरपूर, त्याच्यानंतर डिराइव्ह युनिटचे बघितले. आता आपल्याला नेक्स्ट पार्ट कोणता आहे बघा, तर तुम्हाला डिराइव्ह युनिट झाल्याच्या नंतर एक डायमेन्शनल अनालिसिस आहे. तर पहिले याच्याबद्दल ऐकून घ्या. डायमेन्शनल अनालिसिस नावाचा पार्ट आहे, याच्यावरती भरपूर क्वेश्चन तयार होतात. चालतंय बघा. डायमेन्शनल अनालिसिस म्हणजे काय की आपण जे काही युनिट्स वापरलो आता ह्याला एका डायमेन्शनलेस मध्ये सांगा. म्हणजे तिथं किलोग्राम, मीटर, सेकंड हे न वापरता याचा एक फॉर्मॅट दिला आपल्याला MLT फॉर्म मध्ये सांगा, MLT फॉर्म मध्ये. म्हणजेच काय की जिथं किलोग्राम आहे तिथं कॅपिटल M लिहा, जिथं मीटर युनिट आहे तिथं कॅपिटल L लिहा लेनचं, आणि जिथं सेकंड युनिट दिलेलं आहे तिथं कॅपिटल T लिहा. मग जर केजी जेवढ्या वेळेस असेल तेवढ्या याच्या पॉवर मध्ये इन्क्रीज चालत चला, म्हणजे याचा पॉवर वाढवत चला. समजा केजीचा स्क्वेअर आहे तिथं M चा स्क्वेअर,
इथं मीटर रेस टू 3 आहे, तिथं यल रेस टू 3, इथं सेकंड रेस टू -2 आहे, तर टी रेस टू -2. म्हणजे सिंपल लॉजिक, जिथं आपल्याकडे केजी असेल तिथं कॅपिटल एम करायचं, जिथं मीटर असेल तिथं कॅपिटल एल करायचं, जिथं सेकंड असेल तिथं कॅपिटल टी करायचं. याला म्हणायचं डायमेन्शनल अनालिसिस किंवा डायमेन्शनल फॉर्म. मग आता चला सुरू करूया याच्यावरचे क्वेश्चन. बघा त्याच्यानंतर यांचे काय म्हणे बघा, टू डिसाइड डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. बघा डायमेन्शन डिसाइड करण्यासाठी, कोणत्याही एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन डिसाइड करण्यासाठी युनिट ऑफ टाइम, टाइमला कशात एक्सप्रेस केलं आपण आता, तर टाइम म्हणजे सेकंड, सेकंड कॅपिटल टी, तर टाइम साठी कोणता वापरला, कॅपिटल टी. यो कोणासाठी आहे, मास साठी, यो कोणासाठी आहे, मास, किलोग्राम. यो सेकंड टाइम साठी आहे, बरोबर. यो यस नाही करायचं बरं, आपल्याला माहिती आहे की डायमेन्शन साठी कोण आहे, कॅपिटल टी आहे. तर त्याच्यानंतर डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर एरिया. चला आता पहिला क्वेश्चन विचारला आपल्याला एरियाचा, तर याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात पहिले तर युनिट्स पार्ट पाहिजे. चालतंय, सगळ्यात पहिले आपल्याला काय पार्ट पाहिजे, युनिट्स पार्ट पाहिजे. सगळ्यांचे युनिट जर पार्ट असतील तरच तुम्हाला डायमेन्शनल फॉर्म्युला बनवायला जमेल, बरोबर. हे पार्ट नसते करायचे बरं. भरपूर जण काय करतात, ये रट्टा मारत बसतात, पाठ करत बसतात, त्यांनी मग आपल्याला एक्झाम मध्ये आठवत नाही. ते बनवायला शिका. बघा डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर एरिया. मग एरियासाठी आपल्याला माहिती युनिट काय, मीटर स्क्वेअर, आत्ताच आपण बघितलं. आणि मीटर म्हणजे कॅपिटल यल, मीटर म्हणजे कोण, कॅपिटल यल. तर कॅपिटल यल चा स्क्वेअर घ्यायचा फक्त, कोणाचा, कॅपिटल यल चा स्क्वेअर. मग उरलेले दोघं जो आहे m0 t च्या डोक्यावर 0, कारण की या ह्याच्यामध्ये किलोग्राम नाहीये, याच्यामध्ये सेकंड पण नाही. बघा या युनिट मध्ये किलोग्राम नाहीये, सेकंड पण नाहीये, फक्त मीटरचा स्क्वेअर, तर फक्त यल चा स्क्वेअर हे उत्तर आहे आपलं. पण बाकीचे दोघं पण तर एक्स्ट्रा मध्ये लिहावं लागेल, ते m0 आणि t0. मग सापडा m0 l2 t0. बघा मग पहिलाच ऑप्शन आहे m0 t0 l रेस टू 2. बाकी कुठंच नाही. बघा इथं -1 आहे, m च्या डोक्यावर इथं 2 आहे, तिथं t च्या डोक्यावर 2 आहे. हे कोणतेच ऑप्शन नाही, ऑप्शन नंबर 1. हे सॉल्व्ह करायचे डायरेक्ट. चालतं. आता बघा दुसरा जो विचारला त्यांनी, दुसरा विचारला इथं डेन्सिटी. दुसरा कोणता विचारला, डेन्सिटी विचारला. मग डेन्सिटीचं डायमेन्शनल फॉर्म्युलासाठी पहिले आपल्याला डेन्सिटी काय ते माहिती पाहिजे. इट इज द रेशो ऑफ मास ऑफ फ्लुइड टू इट्स व्हॉल्यूम, मास डिवाइड बाय व्हॉल्यूम, ते राहतं आपलं डेन्सिटी. मग मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम, आत्ताच आपण डिस्कस केलं होतं की मासचे युनिट काय, किलोग्राम. आणि व्हॉल्यूमचं पहिलाच क्वेश्चन बघितलं होतं आपण. बघा आत्ताचा स्टार्टिंगचा क्वेश्चन तोच आहे, मीटर क्यूब. लेंथसाठी मीटर, एरियासाठी मीटर स्क्वेअर, व्हॉल्यूमसाठी मीटरचा क्यूब. तर केजी पर मीटर क्यूब असं आपलं काय डेन्सिटीचं युनिट आहे. मला सांगा आता इथं जर आपण किलोग्रामला काय लिहायचं म्हटलं, कॅपिटल एम पर. बघा किलोग्रामला काय लिहायचं, कॅपिटल एम, आणि डिवाइड बाय एम ला काय लिहायचं, कॅपिटल यल. एम ला काय लिहायचं, कॅपिटल यल. यो झाला एलचा क्यूब, झाला एलचा क्यूब. पण आपलं डायमेन्शन मध्ये एकाच लाईनीत असले पाहिजे. तर यो यल क्यूब जर वर गेला, यो यल रेस टू 3 जर रिव्हर्स केला आपण, न्यूमरेटर मध्ये घेऊन गेलो, तर त्याचं पॉवरचं साइन चेंज होतं. म्हणजे m l रेस टू -3, m l रेस टू -3. आता सध्या या m च्या डोक्यावर कोण नाही म्हणजे 1, आणि तर t गायब आहे, t नसेल म्हणजे t च्या डोक्यावर किती आहे, 0. t च्या डोक्यावर किती आहे, 0. तर हे आपल्याचं आन्सर आहे. बघा कसं आलं, केजी पर मीटर क्यूब युनिट आहे, किलोग्रामचं m, मीटर क्यूबचं l क्यूब, l क्यूब वर गेलं l रेस टू -3 झालं, m1 l -3 t0. सापडा कुठे आहे, तर बघा याच्यामध्ये l -3, m1 आणि t0. हे आपला आन्सर ऑप्शन नंबर बी. चालतं, हे आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, l रेस टू -3 m1 t0. बघा अवघड टॉपिक नाहीये, युनिट पार्ट पाहिजे. केजी ला m लिहायचं, मीटरला l लिहायचं, असे लक्षात ठेवा. चला नेक्स्ट आहे डायमेन्शनल फॉर्म्युला. 52 नंबरचा क्वेश्चन आहे, डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी. मग आपण कालच्या लेक्चर मध्ये व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला बघितला होता, डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स पर युनिट टाइम म्हणजे मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद. मग बघा m साठी काय लिहायचंय, l, सेकंड साठी काय लिहायचंय, t. यो t जर वर गेला तर पॉवर मध्ये मायनस होऊन जाणार. तर बघा l तिथंच, काही नाही म्हणजे 1 पॉवर मध्ये, काही नाही म्हणजे 1 असतो. यो t च्या पॉवर मध्ये काही नाही म्हणजे 1 आहे, पण वरती गेल्यावर काय होणार, -1. वरती गेल्यावर काय होणार, -1. l1 t -1. बघा काय उत्तर आलं आपलं, l च्या पॉवर मध्ये 1, t च्या पॉवर मध्ये -1, m गायब आहे, तर m च्या पॉवर मध्ये 0. आणि सापडा आता m0 l1 t -1. तर बघा इथं l1 आहे पण t1 आहे, इथं t पण प्लस आहे, इथं l मायनस आहे, ते तिथं दाखला. चालतं. बघा पहिल्या याच्यामध्ये तर नाहीये,
L चा पॉवर 1 आणि T चा पॉवर -1 पाहिजे बरं. तर बघा L चा पॉवर 1 आणि T चा पॉवर इथं -1 करतो, हे -1 मध्ये पाहिजे. तर इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथं मायनसचं चिन्ह आहे. कारण की बघा M2 हे कॅन्सल, M च्या डोक्यावर 1 हे बी कॅन्सल आणि M च्या डोक्यावर 1 हे बी कॅन्सल. मग उरला कोण इथं आपल्याकडं L च्या डोक्यावर 1, T च्या डोक्यावर -1 यायलाच पाहिजे बरं. आणि ऑप्शन मध्ये असणार इथं प्रिंटिंग मिस्टेक होती, तिथं -1 करतो बघा इथं T च्या पॉवर मध्ये. आणि हे उत्तर आलंच पाहिजे तुमचं. L⁻1 T⁻1 तिथं दिसलंच पाहिजे, कारण की व्हेलॉसिटी आहे. कारण नाही तर मग या लास्टच्या ऑप्शन मध्ये प्रिंटिंग मिस्टेक असेल, इथं 0 असेल M च्या डोक्यावरती. तर जे काही प्रिंटिंग मिस्टेक आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगितलंय बघा. पण उत्तर काय आलं पाहिजे हेच चालतं. आता जसं तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे त्यामध्ये हे आन्सर दिसणारच, कारण की तिथं जास्त करून चुका नाही होणार. आपल्या इथं हे टाईप करताना थोडीशी मिस्टेक झाली असणार आहे, चालतंय. चला क्वेश्चन समजला असेल. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन, डायमेन्शन्स ऑफ डॅश अँड डॅश आर सेम. आता यांचं म्हणणं काय आहे की असे कोणते दोन फिजिकल क्वांटिटी आहेत ज्यांचं डायमेन्शन सेम आहे. तर इथं डायमेन्शन चेक करण्याऐवजी आपण हे चेक करू की असे कोणते दोन क्वांटिटी आहे ज्यांचं युनिट सेम आहे. चालतंय, युनिट सेम पाहिजे. मग बघा वेलोसिटी एक्सेलरेशन, वेलोसिटीचे युनिट आहे मीटर पर सेकंद, एक्सेलरेशनचे आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. आहे का हे मग उत्तर? नाही. लेंथ, लेंथचे युनिट सर्वांना पाठ आहे मीटर असतं, मासचे युनिट किलोग्राम असतं. आहे का हे सेम? नाही. त्यानंतर वर्क, वर्कचे युनिट आहे जूल, फोर्सचे युनिट आहे न्यूटन. आहे का हे सेम? नाही. मग सगळेच ऑप्शन कटले, उरला कोणता ऑप्शन? फक्त 1 नंबरचा. मग आता त्यांचे युनिट काय? तर बघा प्रेशर म्हणजे फोर्स डिवाइड बाय एरिया, इट इज द नॉर्मल फोर्स टू द सरफेस एरिया. याचे युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर, याचे युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. जनरली आपल्याला प्रेशर कुठं जनरेट झालेला दिसतो? तर जे फ्लुइड असतात, फ्लुइड म्हणजे लिक्विड सबस्टन्स आणि गॅसियस सबस्टन्स मध्ये जास्त करून प्रेशर जनरेट होतो. आणि जो सॉलिड सबस्टन्स असतो त्याच्यामध्ये इलास्टिक प्रॉपर्टीमुळं जो ज्या टाईपचा तिथं प्रेशर येत होतं त्याला प्रेशर नाही तर ती डेफिनेशन आहे स्ट्रेसची. तिथं काय म्हणलं जातं? ते स्ट्रेस. सॉलिड बॉडीमध्ये बरं, जनरली सॉलिड बॉडीमध्ये क्लोजली पॅक मॉलिक्युल्स असतात, बरोबर आहे, टाइटली पॅक मॉलिक्युल्स असतात. त्यामुळं स्ट्रेसमध्ये सेम फॉर्म्युला आहे फोर्स डिवाइड बाय एरिया, सेम फॉर्म्युला आहे फोर्स डिवाइड बाय एरिया. इंटरनल रेजिस्टिंग फोर्स टू द क्रॉस सेक्शन एरिया. पण याच्यामध्ये कोणता सेक्शन असतो? क्रॉस सेक्शन. प्रेशर मध्ये आपण सरफेस एरिया घेतो, याच्यामध्ये क्रॉस सेक्शन एरिया घेतो. चालतंय. तर याच्याबद्दल आपण नेक्स्ट सेमिस्टरच्या सायन्स मध्ये आपण जास्त डिस्कस करणार आहे. कोणाबद्दल? स्ट्रेस बद्दल आणि प्रेशरच्या पॉइंट बद्दल. याचं पण युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर सध्यासाठी फक्त एवढं लक्षात ठेवा, कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे, नाही तर याच्यामध्ये डिटेल सांगितलं असतं. न्यूटन पर मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर दोघांचं युनिट सेम आहे. कोणाचं? प्रेशरचं आणि स्ट्रेसचं. आता प्रेशर आणि स्ट्रेस असा बी याच्यावर क्वेश्चन तयार होईल की प्रेशर तुम्हाला दिलेला आहे आणि याच्यात सारखं अजून कोणाचं युनिट आहे? तर ऑप्शन मध्ये काय सापडायचं? स्ट्रेस. ऑप्शन मध्ये काय सापडायचं? स्ट्रेस. चला नेक्स्ट क्वेश्चन, 1 नॅनोमीटर इज इक्वल टू. तर नॅनोमीटर, नॅनो शब्द आला बघा 10⁻⁹ सापडा कुठे? तर 10⁻⁹ यो इथं आहे बघा. ते कन्वर्जन फॅक्टर आपण पाठ केलेले आहे, त्याच्यामधला तो होता बघा नॅनोमीटर. बार इज द युनिट ऑफ. आता बघा आता आपण एक पॉइंट बघितला होता स्ट्रेस आणि प्रेशरचा, बरोबर आहे, स्ट्रेस आणि प्रेशरचा. त्याच्याबद्दल एक युनिट बद्दल सांगतो. तर जो प्रेशर आहे बघा, प्रेशर आहे त्याला काय म्हटलं होतं आपण? फोर्स डिवाइड बाय एरिया. आणि तो कशात मोजतो? तर जर जनरल फॉर्म्युल्यावरून जर आपण म्हटलं तर त्याला फोर्स डिवाइड बाय एरिया न्यूटन पर मीटर स्क्वेअर असे म्हणतात. आणि यालाच पास्कल असे सुद्धा म्हणतात. कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं, लास्ट लेक्चरमध्ये पास्कल पीए, कारण की सायंटिस्टचं नाव होतं पास्कल, त्यावरून त्याला नाव दिलं त्याला पास्कल, न्यूटन पर मीटर स्क्वेअरला. त्यानंतर अजून एक युनिट यायचं बार. अजून एक युनिट काय यायचं? बार मध्ये सुद्धा एक युनिटचं नाव आहे बार आणि याचं कन्वर्जन आहे 1 बार इज इक्वल टू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे जर आपल्याला एसआय सिस्टीम मध्ये सांगायचं आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये, तर 1 बार इक्वल टू 10⁻⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे बार म्हणजेच कोणाचं युनिट आहे? आणखीन प्रेशरचं. बार म्हणजेच कोणाचं युनिट आहे? प्रेशरचं. आणखीन याला आपण असं पण म्हणू शकतो की mm ऑफ Hg मध्ये, म्हणजे मर्क्युरी कॉलम मध्ये सुद्धा मोजू शकतो आपण mm ऑफ Hg, हे पण एक युनिट आहे. त्याच्यानंतर यालाच आपण आणखी मीटर ऑफ वॉटर मध्ये सुद्धा मोजू शकतो.
मीटर ऑफ वॉटर. आता हे सगळे काय पॉइंट आहे, बरोबर आहे. थोडस आपल्याला नवीन काहीतरी वाटत असन तर हे सध्याला नुसतं एक नाव लक्षात ठेवा की MM/Hg म्हणजे मर्क्युरी. मर्क्युरीच्या MM मध्ये म्हणजे कसं, तर आपल्याकडे असा टाईपचा एक डिव्हाइस असतो मॅनोमीटर नावाचा. त्या मॅनोमीटर मध्ये इथं मर्क्युरी भरलेली असती. त्या मॅनोमीटर मध्ये इथं मर्क्युरी भरलेली असती आणि जिथला कुठला प्रेशर तुम्हाला मोजायचा आहे तर यो पाईप तिथं जाऊन कनेक्ट करून टाकायचा, जेणेकरून याच्यामधलं लिक्विड या कॉलम मध्ये येणार आणि इकडून मर्क्युरी राईज होणार. तर त्याच्यामध्ये आपल्याला ती हाईट भेटून जाईल, बरोबर आहे. जसं याच्यामध्ये एंटर केली बघा, या पाईप मधून लिक्विड एंटर केलं की तो मर्क्युरीला पुढे ढकलणार आणि पुढे ढकललं की त्याची हाईट वाढणार. हाईट वाढली की जेवढी हाईट वाढली तेवढं आपलं प्रेशर. त्यालाच म्हटलं MM/Hg, मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. हे मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. त्याच्या जागी जर वॉटर ऍड केलं, आपण वॉटर ठेवलं तर मीटर ऑफ वॉटर किंवा MM वॉटर मध्ये सुद्धा त्याला मोजता येतं. तर असे वेगवेगळे पॉइंट येतं. पण सध्याला आपल्या क्वेश्चन नुसार काय म्हटलेलं आहे, बार इज द युनिट ऑफ. मग कोणाचं युनिट येते, प्रेशरचं. भले इथे ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हटलं असं. का बरं इथे ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हटलं, तर जो डिव्हाइस ऍटमॉस्फेरिक प्रेशर मोजतो, ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे कोणता, सध्या आपल्या वातावरणाचा प्रेशर, जो प्रेशर मोजला जातो त्या डिव्हाइसचं नाव आहे बॅरोमीटर. त्या डिव्हाइसचं नाव काय, बॅरोमीटर. त्या डिव्हाइसचं नाव काय, बॅरोमीटर. आणि या बॅरोमीटरचे पहिले 3 अक्षर बघा काय, बार. म्हणून इथं असं म्हटलं की बार इज द युनिट ऑफ ऍटमॉस्फेरिक प्रेशर. चालतं, बार इज द युनिट ऑफ ऍटमॉस्फेरिक प्रेशर. नेक्स्ट क्वेश्चन. त्यानंतर आहे बघा, हाऊ मेनी अर्क्स आर देअर इन 1 जूल. हे एक कन्वर्जन आहे बघा, जसं न्यूटनचं डाईन सांगितलं होतं CGS सिस्टीम मध्ये, तसंच जूलचं अर्क आहे. हे जूल जो आहे याचं SI सिस्टीम मध्ये काय कन्वर्जन आहे, अर्क. आणि 1 जूल इज इक्वल टू 10⁻7. 1 जूल इज इक्वल टू, हे डायरेक्ट लक्षात ठेवा, 1 जूल इक्वल टू 10⁻7 अर्क. हे डायरेक्ट असं लिहून ठेवा की 1 जूल इक्वल टू 10⁻7 अर्क. आता इलेक्ट्रिक करंट इज मेजर्ड बाय. आता करंट मेजर करण्यासाठी कोणता डिव्हाइस आहे, तर सर्वांना माहिती आहे, आपण एक्सपेरिमेंट जेव्हा करायचो लॅबोरेटरीमध्ये तर तिथं सुद्धा आपल्याकडे हा डिव्हाइस होता ॲमीटर नावाचा. कोणता डिव्हाइस आहे, ॲमीटर. जो ॲनिमोमीटर आहे, यो विंड स्पीड साठी मेजर केला जातो, यूज केला जातो. त्यानंतर व्होल्टमीटर, व्होल्टेज मोजण्यासाठी. ॲमीटर कशासाठी आहे, तर करंट मोजण्यासाठी, करंटसाठी. आणि एक कमेंटेटर नाव नाही आहे इथं कम्पॅरेटर नाव असन, चालतं. कमेंटेटर नाहीये, कम्पॅरेटर नाव पाहिजे, चालतंय. त्याच्यानंतर 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू, तर हे पण कन्वर्जन फॅक्टर आहे बघा. म्हणजे कन्वर्जन म्हणजे काय की आपले वेगवेगळे युनिट्स आहे, चालतं, वेगवेगळे युनिट्स येतं. मग जसं की आता पॉवर साठी आपण म्हटलं होतं की वॅट हे युनिट असतं, पण त्याचे अजून काही वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये काही पॉवर आपण जास्त याच्यामध्ये असं जास्त रेंज मध्ये, तर त्याला आपण हॉर्स पॉवर मध्ये लिहितो. त्याला कशात लिहितो, हॉर्स पॉवर मध्ये लिहितो. मग 1 हॉर्स पॉवर इक्वल टू किती, तर ते होय 746 वॅट. किती येतो, 746 वॅट. हे बाकीच्या नंबरचं काही घेणं नाही, कारण की कन्वर्जन आहे. कारण की याला डायरेक्ट लक्षात ठेवा, हे पाठ करायचं. जसं आपण म्हणतो की ग्रॅव्हिटीची ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते, तसे पाठ करून ठेवायचं की 1 जूल इक्वल टू 10⁻7 अर्क. त्यानंतर 746 वॅट म्हणजे 1 हॉर्स पॉवर. 1 हॉर्स पॉवर इक्वल टू 746 वॅट. चला, त्यानंतर किलोवॅट इज युनिट टू मेजर. आता वॅट असो किलोवॅट असो, किलो तर फॅक्टर आहे ना, किलो तर फॅक्टर आहे 10⁻3, बरोबर. किलो हा फॅक्टर आहे, किलो म्हणजे 10⁻3, त्याचं काही संबंध नाही. वॅट कोणाचं युनिट आहे, कोणाचं युनिट आहे, पॉवरचं. वॅट कोणाचं युनिट आहे, तर पॉवरचं युनिट आहे. वर्कचं काय मग, जूल. इलेक्ट्रिसिटी म्हणजे करंट, करंटचं युनिट काय आपलं एम्पियर. त्यानंतर किलो हर्ट्स. हे किलो शब्द फक्त त्यांनी कन्फ्युज करण्यासाठी दिलेला आहे बरं. मेन शब्द कोणता आहे, हर्ट्स. तर हर्ट्स ही युनिट कोणासाठी, तर फ्रिक्वेन्सीसाठी. हर्ट्स कोणासाठी वापरतो आपण, तर फ्रिक्वेन्सीसाठी वापरतो. व्होल्टेज नाही, पॉवर नाही, त्यानंतर रेजिस्टन्स नाही. कोणतं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, रेडिओ फ्रिक्वेन्सी, चालतं, फ्रिक्वेन्सीसाठी. फॅटॉम. आता याच्यामध्ये भरपूर जण कन्फ्युज होतील बघा. फॅटॉम नावाचं जे युनिट आहे तर ते इथं लक्षात ठेवा, एका टाईपचं डिस्टन्सच आहे, पण जनरली जुन्या काळामध्ये डेप्थ साठी, डेप्थ मेजरमेंट साठी वापरायचे. मग डेप्थ मेजरमेंट साठी फीटचं कन्वर्जन येते, चालतं. फीट मध्ये मोजण्याऐवजी त्याला एक युनिट दिलेलं आहे, पण फॅटॉम. काहीतरी 5 का 6 फीट म्हणजे 1 फॅटॉम असं काहीतरी आहे, चालतं. पण हे जनरली आपल्याला विचारत नाही, पण तरी बी एक पॉइंट लक्षात ठेवा की डेप्थ साठी एक युनिट आहे फॅटॉम. लाईट इयर इज अ युनिट ऑफ. आता बघा, लाईट इयर इज युनिट ऑफ. तर लाईट इयर हे डिस्टन्सचं युनिट आहे बरं. लाईट इयर हे कोणाचं युनिट आहे,
डिस्टन्सचं भरपूर जण याला टाइम करणार, कोणी सनलाईट, कोणी वाचलं नाही समजा तर लाईट इयर म्हणजे सनलाईटला टिक करून देतील, तर तसं करू नका. हे पाठ करा. लाईट इयर इज युनिट ऑफ डिस्टन्स. कोणाचं युनिट ते डिस्टन्स युनिट आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. द सरफेस टेन्शन ऑफ अ लिक्विड इज 70 डाइन पर सेंटीमीटर. बरोबर, 70 डाइन पर सेंटीमीटर. आता बघा इथं थोडंसं आता कन्व्हर्जनचं फॅक्टर आहे. आता आपण एवढं सगळं शिकलो, किलो काय राहतं, सेंटीमीटर काय राहतं, डाइन काय राहतं, सगळं शिकलो. आता याच्यामध्ये कन्व्हर्जन फॅक्टर बघू आणि अशा टाईपचे काही क्वेश्चन येऊ शकते. यो एक मी सध्या एक तुम्हाला सांगितलं की कसं येणार आहे, पण याच्या टाईप मध्ये अजून आपल्याला पुढे सॉल्व्ह करायचे. याला IMP करून ठेवा, नंतर याला थोडंसं इम्पॉर्टंट करून ठेवा. याच्याच टाईपचा एक क्वेश्चन तरी विचारला जाणार. तुम्हाला सगळं दिलेलं आहे, फक्त तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. सरफेस टेन्शनची एक व्हॅल्यू दिली बघा, व्हॅल्यू दिली 70 डाइन पर सेंटीमीटर. मग इथे लिहितो मी पहिले 70 डाइन पर सेंटीमीटर. आता कन्वर्जन कसं करायचं बघा. 70 डाइन पर सेंटीमीटर आहे आणि MKS सिस्टीम मध्ये काय व्हॅल्यू विचारली, तर आता मला सांगा MKS सिस्टीम म्हणजे कोणतं, ज्याच्यामध्ये आपण मीटर, सेकंड हे व्हॅल्यू वापरतो. मग इथं बघा सगळ्याची व्हॅल्यू तुम्हाला न्यूटन पर मीटर, न्यूटन पर मीटर, न्यूटन पर मीटर, न्यूटन पर मीटर दिसत असेल. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला या सेंटीमीटरचं मीटर करायचंय आणि या डाइनचं न्यूटन करायचंय. मग आपण त्या दिवशी पाठ केलं होतं की न्यूटन म्हणजे काय, तर इथे एक लक्षात ठेवा न्यूटनचं CGS युनिट आहे. बघा इथं मी SI लिहितो, इकडं CGS लिहितो. आता SI म्हणण्यापेक्षा त्याला MKS म्हटलं तरी चालेल. तर न्यूटनचं काय असतं डाइन आणि मीटरचं काय असतं सेंटीमीटर. तर आपल्याला आता याचं काय करायचंय बघा, सेंटीमीटर दिलं त्याला मीटर बनवायचंय, डाइन दिलं त्याला न्यूटन बनवायचंय. तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की 1 न्यूटन म्हणजे 10 टू द पॉवर 5 डाइन. 1 न्यूटन म्हणजे 10 टू द पॉवर 5 डाइन असतं. आणि त्याच्यानंतर 1 मीटर म्हणजे 10 टू द पॉवर 2 सेंटीमीटर असतं. बघा काय म्हटलं इथं, 1 न्यूटन म्हणजे 10 टू द पॉवर 5 डाइन आणि 1 मीटर म्हणजे 10 टू द पॉवर 2 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. येतं पाठे सर्वांना. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 100 म्हणजे किती झिरो आहे, 2 झिरो, त्याला याचं 10चा दुसरा घात. 1 न्यूटन इक्वल 10 टू द पॉवर 5 डाइन. याला जर उलट वाचलं तर डाइन इक्वल टू 10 टू द पॉवर -5 न्यूटन. बरोबर. आणि याला जर उलट वाचलं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 टू द पॉवर -2 मीटर. बरोबर आहे. असं होऊन जाईल ते. म्हणजे डाइनचं न्यूटन जर बनवायचं असेल तर 10⁻⁵ घ्यावं लागेल आणि सेंटीमीटरचं मीटर जर बनवायचं असेल तर 10⁻² घ्यावं लागेल. ते डायरेक्ट लक्षात ठेवायचं की सेंटीमीटरचं जर तुम्हाला मीटर करायचं असेल, कारण की याच सब्जेक्ट मध्ये नाही तर पुढे चालून तुम्हाला जेवढे भी सब्जेक्ट आहे, इलेक्ट्रिकल असू द्या, मेकॅनिकल असू द्या, सिव्हिल असू द्या, केमिकल असू द्या, कोणतंही तुमचं ब्रांच असू द्या, सेंटीमीटरचं मीटरचं कन्वर्जन हे आपल्याला फिक्स पार्ट पाहिजे 10 टू द पॉवर -2 आणि डाइनचं न्यूटन करण्यासाठी 10⁻⁵. बघा आता हे 70 डाइन म्हणजे 10 टू द पॉवर -5 न्यूटन आणि सेंटीमीटर म्हणजे 10 टू द पॉवर -2 मीटर. बरोबर आहे. 10 टू द पॉवर -2 मीटर. आता कसं करायचं, तर आता सांगितलं होतं ये -2 बघा न्यूटन पर मीटर तर झालं. -2 जर वर गेले तर काय होणार +2. मग हे -5 ये +2 बघा -2 वर गेल्यावर काय होतील +2. म्हणजे असं दिसणार बघा 70 इंटू 10 टू द पॉवर -2 +2. बरोबर. मग -5 +2 ते 70 इंटू -5 + 2 किती येणार -3 येणार. पण हे ऑप्शन आहे का बघा बरं. 70 इंटू 10 टू द पॉवर -3 ऑप्शन दिसतंय का, हे आपलं उत्तर आहे. तर बघा 70 दिसायला -3 नाहीये, इथं बी नाहीये, इथं बी नाहीये, तिथं बी -3 नाहीये. इथं तर +3 आहे, इथं कटलं, हे +2 आहे कटलं, हे पण कटलं, पुढला घेऊ. पण यो 70 नाही दिसायला, मायनस तर आहे पण 70 नाही. मग आता काय गडबड आहे बघा. तर जर आपल्याला याचा एक नंबर कमी करायचा म्हणजे -2 करायचं तर पॉइंट आपण इकडे सरकू. मग इथला सध्याचा 70च्या बाजूचा पॉइंट इकडे आला तर हे होणार 7 पॉवर मध्ये 10 टू द पॉवर -2. पॉवर मध्ये काय होणार 10 टू द पॉवर -2 होणार. चालतं. मग हे येणार बघा 7 10 टू द पॉवर -2 किती येणार 7 इंटू 10 टू द पॉवर -2 होणार.
बघा जर अजून इकडे सरकवलं पॉईंट तर अजून कमी होईल, अजून इकडे सरकवलं पॉईंट तर अजून कमी होईल, म्हणजे मायनस मधली व्हॅल्यू मागे सरकणार, -2 होणार, -1 म्हणजे वाढणार, समजा काय होणार ती वाढणार. तर सध्या काय येते 70 × 10⁻³ होतं, त्याला आपण 7 × 10⁻² म्हटलं. बघा या आलं त्याचा आन्सर. तर अशा टाईपचे काही कन्वर्जन वाले एक क्वेश्चन त्याच्यामध्ये येऊ शकतो. बघा नेक्स्ट आहे ॲट 4 डिग्री सेल्सिअस, सॉरी त्याच्यावरती द डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी इज सेम ॲट दॅट ऑफ. आता तुम्हाला म्हटलं तर कोणत्याही टाईपची एनर्जी असू द्या, एनर्जी असन, पोटेन्शियल एनर्जी असन, कायनेटिक असन, हीट असन, वर्क असन, सगळ्यांचं युनिट जूल आहे. मग कायनेटिक एनर्जीचं कोणासारखं युनिट असन, वर्क सारखं, कोणासारखं असन वर्कचं, कारण की दोघांचं युनिट काय जूल. ॲट 4 डिग्री सेल्सिअस द डेन्सिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू. आता 4 डिग्री सेल्सिअस वरती चालतं, म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असन आणि 4 डिग्री सेल्सिअस असन, तर डेन्सिटीची वॉटरची डेन्सिटी जी राहते, डेन्सिटी ऑफ वॉटर ती राहते 1000 kg/m³. 1000 म्हणजे 10चा थर्ड पॉवर, 10चा थर्ड पॉवर. मग सापडा इथं यो -3 आहे, नाही चालणार, यो -2 आहे, नाही चालणार, यो आहे बघा, यो पण नाही चालणार, यो इथं दिसतोय 10⁻³ kg/m³. पर मीटर क्यूब न लिहितं m⁻³ लिहिलं. तर असं काही बी क्वेश्चन मध्ये फिरवते तर कन्फ्युज नाही व्हायचं. मेन फॅक्टर काय आपला, वॉटरची डेन्सिटी 10चा तिसरा पॉवर, तर तो आहे 10चा तिसरा पॉवर. त्यानंतर 1 वॅट ऑवर कंटेन हाऊ मेनी जूल. बघा इथे मी सगळे कन्वर्जन वाले क्वेश्चन ठेवले. तर बघा आता कन्वर्जन वाला क्वेश्चन आहे ओपन, तर याच्यामध्ये काय होणार, वॅट ऑवर 1 वॅट ऑवर इज इक्वल टू हाऊ मेनी जूल. आता नेमकं हे कसं, तर बघा वॅट म्हणजे काय राहतं, जूल पर सेकंद. वॅट म्हणजे काय राहतं, म्हणजे यांचं म्हणणं की जूल मध्ये सांगा, आम्हाला कशामध्ये सांगा, तुम्ही जूल मध्ये उत्तर सांगा. तर वॅट ऑवर म्हटलेलं आहे. वॅटचा जो अर्थ आहे बघा, वॅटचा जो अर्थ आहे, वॅट म्हणजेच काय राहतं, जूल पर सेकंद. जूल पर सेकंद म्हणजे ऑवरच्या जागेवर जर मी सेकंड मध्ये कन्वर्जन केलं तर सेकंड कॅन्सल होणार. म्हणजे जर इथं सेकंड व्हॅल्यू आली तर मला सांगा 1 तास म्हणजे किती सेकंद. तर सर्वांना माहिती पाहिजे 1 तास मध्ये 60 मिनिटं असते आणि प्रत्येक मिनिटात 60 सेकंद असते. तर 60 × 60 3600 सेकंद. किती, 3600 सेकंद. म्हणजे सेकंद कॅन्सल झाले, उरलं जूल फक्त. किती उरलं, 3600 जूल. किती उरलं ते, 3600 जूल उरलं, बरोबर, 3600 जूल. आता इथे काय केलंय बघा, पॉइंटला इकडे सरकवलं तर पॉवरचा नंबर वाढवायचा. आता 3600 तर कुठंच नाही दिसायला, 3600 इथं कुठं दिसायला का नाही. तर बघा सध्या इथं पॉइंट आहे, पॉइंट इकडे घेऊ 1 ने, तर ते होणार 360 × 10⁻⁴. अजून इकडे सरकू 360 × 10⁻². अजून इकडे सरकू 3.6, बरोबर, 3.6 10⁻³ तर कुठे बघा 3.6 10⁻³ चालतं, 3.6 10⁻³ जूल. कसं आलं तर बघा पॉइंट लावला मी इथं, पॉइंट लावला तर काय व्हॅल्यू दिसायली 3.600. तर ते पुढचं न लिहिता आपण डायरेक्ट पुढं कितीने पॉइंट पुढं सरकवलं, मागं सरकवलं आपण तर 3 ने, तर त्याला लिहिलं 10⁻³ त्यातलं पॉइंट नंतर किती डिजिट आहे, 3 डिजिट आहे, त्याला लिहायचं 10⁻³ जूल. 3.6 × 10⁻³ जूल. नेक्स्ट फॅक्टर आपला आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग पेअर हॅज सेम डायमेन्शन. दिलेल्या पैकी कोणाला सेम डायमेन्शन असतात. तर याच्यापैकी आता तुम्हाला फिक्स काही माहिती पाहिजे की याचे डायमेन्शन्स काय. तर बघा स्पेसिफिक हीट आणि लॅटेंट हीट. तर ही जी स्पेसिफिक हीट आहे, बरोबर, तर याचं युनिट आहे जूल पर kg केल्विन आणि हीट म्हणजे फक्त जूल मध्ये असते. म्हणजे याचं युनिट सेम आहे का नाही. तर सरफेस टेन्शनचं युनिट आहे न्यूटन पर मीटर. सरफेस टेन्शनचं युनिट काय, न्यूटन पर मीटर. आणि फोर्सचं युनिट आहे न्यूटन, फक्त न्यूटन. तर हे सेम आहे का नाही. न्यूटन पर मीटर आहे आणि हे फक्त न्यूटन आहे. मी जे सांगेल ते लिहून ठेवा बरं. सरफेस टेन्शनचं युनिट काय, न्यूटन पर मीटर आहे. फोर्सचं फक्त न्यूटन आहे, म्हणजे सेम नाहीये. स्पेसिफिक हीटचं युनिट आहे जूल पर kg केल्विन. जूल पर kg केल्विन. आणि जो आपला हीट आहे तो फक्त जूल आहे, म्हणजे ते पण सेम नाही. त्यानंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया अजून तुम्हाला आलेलं नाही फॅक्टर. याचा m⁴ असतं आणि टॉर्कचं न्यूटन मीटर असतं. तर हे पण सेम नाहीये. म्हणजे उरला कोण, इम्पल्स आणि मोमेंटम. चालतं.
तर ह्या दोघांचं युनिट कसं राहतं, सेम राहतं. इम्पल्स आणि मोमेंटम बद्दल आपण डिस्कस केलं होतं बघा. जर तुम्ही आधीचे 2 लेक्चर बघितले नसेल बघा, त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी डिस्कस केलेल्या आहे. जर तुम्ही बघितलं नसेल त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून बघून घ्या बरं, म्हणजे तुमचे अजून कॉन्सेप्ट क्लिअर होतील. मोमेंटमला आपण म्हणतो मास इंटू व्हेलॉसिटी, मास युनिट किलोग्राम, याचं युनिट मीटर पर सेकंद, याचं युनिट काय राहतं मीटर पर सेकंद, केजी मीटर पर सेकंद. आणि इम्पल्स म्हणजे काय राहतं, इम्पल्स म्हणजे एक इम्पॅक्टेड फोर्स असतो फॉर अ फ्रॅक्शन ऑफ सेकंद. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये एखादा फोर्स अप्लाय केला, जसं की ऍक्सिडेंट होतं, एखादी वस्तू आणि एखादा ती धडकली आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये ते डिस्ट्रॉय होतं, तर त्याला म्हटलं जातं इम्पल्स. फोर्स फॉर फ्रॅक्शन ऑफ सेकंड, फोर्सचं युनिट न्यूटन, याचं युनिट सेकंद. मग आता हे कसं काय सेम झालं, कुठं सेम झालं, सेम तर नाहीये. मग आता याला फोडू आपण न्यूटनला फोडू थोडंसं. तर न्यूटनचं युनिट आहे केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर आहे. आणि हे पुढचं सेकंद असेल तसं केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि पुढचं सेकंद असेल तसं न्यूटनला काय लिहितो आपण केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. यो सेकंद याचा स्क्वेअर कॅन्सल. आता चेक करा, केजी मीटर पर सेकंद, केजी मीटर पर सेकंद, चालतंय. दोन्ही पण काय केजी मीटर पर सेकंद, म्हणून आपला आन्सर काय झालं इम्पल्स अँड मोमेंटम. तर अशा टाईपचं तुम्हाला आधी मी सांगितलं होतं की कोणाचे सेम युनिट आहे, कोणाचे सेम डायमेन्शन आहे, असा क्वेश्चन येणार. आता इलेक्ट्रॉन व्होल्ट इज द युनिट ऑफ, तर हे एनर्जीचं युनिट आहे. इलेक्ट्रॉन व्होल्ट कशाचं आहे, तर एनर्जीचं आहे. चालतं, इलेक्ट्रॉन व्होल्ट इज द युनिट ऑफ एनर्जी. त्यानंतर m l raised to -1 t raised to -2 is the dimensional formula for m l -1 t -2. तर पहिल्याला आपण कन्वर्ट करू बघा. m म्हणजे kg आणि हे -1 -2 डिवाइड मध्ये लिहायचे. का बरं, ते पॉवर मध्ये मायनस म्हणजे भागाकारात होते. तर m l raised to -1 म्हणजे m, l च्या जागेवर काय लिहायचं m, आणि यो कोण आहे सेकंडचा स्क्वेअर, यो कोण आहे सेकंडचा स्क्वेअर, म्हणजे काय युनिट झालं इथं केजी मीटर सेकंड स्क्वेअर. आता इथं जर आपण युनिट जर बघितले, आता इथं बघा काय काय दिलेलं आहे, फोर्स दिलेलं आहे. आता फोर्सचं आत्ताच आपण बघितलं केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर होतं, बरोबर. केजी मीटर, मीटर वरती पाहिजे, बरोबर आहे, मीटर वरती पाहिजे. तर डिवाइड मध्ये मग हे चालणार का, नाही चालणार. म्हणजे फोर्स आन्सर झालं का आपलं नाही. याला कट करतो फोर्सला. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन यो कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, याचं काही युनिटच नसतं. एनर्जीचं चेक करू, जूलला आपण लिहितो न्यूटन मीटर, आणि न्यूटनला काय लिहितो आपण आता केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग इथं मीटर इंटू मीटर, मीटरचं स्क्वेअर परत वर यायला, बरोबर आहे. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर हे न्यूटन आहे, हे मीटर आहे पुढचं. मग मीटर मीटर, मीटरचा स्क्वेअर व्हायला, तर हे पण नाही येऊ शकत, म्हणजे हे पण कट करतो मी. हे पण आन्सर झालं का नाही. मग हे लास्ट वाला बी एनर्जी बी चुकलं, बरोबर, आणि हे बी उडालं. उरला कोण, फक्त मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. तर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे स्ट्रेस सारखंच आहे. स्ट्रेस वरून त्याला लक्षात ठेवायचं, स्ट्रेस युनिट होतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटनला काय लिहितो आपण केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि डिवाइड मध्ये मीटरचा स्क्वेअर. बघा यो मीटर स्क्वेअर डिवाइड मध्ये लिहिला जाशाल तसा ऍज इट इज, आणि न्यूटनला केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता चेक करा, स्क्वेअर कॅन्सल, मीटर कॅन्सल, बरोबर, स्क्वेअर कॅन्सल, मीटर कॅन्सल. केजी म्हणजे m, मीटर म्हणजे l, डिवाइड मध्ये सेकंड स्क्वेअर म्हणजे t raised to -2 आलंय. म्हणजे आपलं युनिट झालं, आपला आन्सर झाला मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. बघा उगाच मी असं सांगितलं नाही की असं काही म्हटलं नाही तुम्हाला की पाठ करा म्हणून m l raised to -1 t raised to -2 इज द युनिट ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, असं म्हटलेलं नाहीये. तुम्हाला मी प्रूफ करून दाखवलं की कसं आलं. तर हे पॉइंट एक लक्षात ठेवा की इथं आता इथं वाटलंच तर आता पाठ करा. प्रेशर, स्ट्रेस, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, या सगळ्यांचे युनिट एकच आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. m l raised to 1 t raised to -2, l raised to -1 t raised to -2. तर याच्या सगळ्यांसाठी लक्षात ठेवा. म्हणजे बघा जे जे मी सांगतोय ना ते वेगळे सेपरेट काढून ठेवायचे, आणि त्याला थोडंसं व्यवस्थित बघत चला, बरं. जे सेम युनिट आहे त्याला थोडंसं वेगळं ठेवा. वाटलंच तर एखाद्या लेक्चर मध्ये मी सेपरेटली तुम्हाला पूर्ण बनवून देईन. कारण मला फक्त एकदा लास्टला आठवण करून द्या. नंतर जे काही तुम्हाला वाटत असेल क्वेश्चन वगैरे ते कमेंट मध्ये सेंड करा, आपण ते सुद्धा घेऊ.
बघा द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इज. आता कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी म्हणजे कुठून आला ते बघा. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी जो आहे तर आपल्याकडे न्यूटन्स लॉ येणार आहे. न्यूटन्स लॉ राहतो शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ शियर स्ट्रेन ड्यू बाय dy. वेलोसिटी ग्रेडियंट चालतं, वेलोसिटी ग्रेडियंट आपण त्याला म्हणतो. मग याच्यामध्ये काय टाऊ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ड्यू बाय dy. त्याचं मी युनिट सांगतो बघा डायरेक्ट. याचं जे युनिट येतं इथून म्यूचं डायनॅमिक विस्कोसिटी किंवा कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचं ते राहतं न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. काय राहतं न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. तर सध्या पाठ करा की कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचं युनिट आहे न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. न्यूटनला लिहितो आपण केजी मीटर पर सेकंद स्क्वेअर. केजी मीटर पर सेकंद स्क्वेअर कोणाला लिहिलंय न्यूटनला. यो सेकंड तसाच डिवाइड मध्ये मीटर स्क्वेअर तसाच. बरोबर आहे बघा. ये सेकंड ये मीटर स्क्वेअर ऍज इट इज लिहिलं येलो कलर मध्ये. न्यूटनच्या जागी केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर लिहिलं. स्क्वेअर कॅन्सल, सेकंड कॅन्सल, मीटर कॅन्सल, स्क्वेअर कॅन्सल. केजी डिवाइड मध्ये मीटर सेकंड म्हणजे यम यल रेस टू -1 बघा. यम यल रेस टू -1 टी रेस टू -1 सापडा कुठे यम यल रेस टू -1 टी रेस टू -1. ते इथं बघा यम यल रेस टू -1 टी रेस टू -1 हे त्याचा आन्सर. यम यल रेस टू -1 टी रेस टू -1 असं त्याचा आन्सर आलेला आहे. पण सध्याला युनिट लक्षात ठेवा न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर हे त्याचं युनिट आहे. मग असं एखादा नवीन फॉर्म्युला येऊ शकतो. नंतर त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ डायमेन्शनल इक्वेशन द मॅक्झिमम नंबर ऑफ अननोन. आपण इथं एम एल टी शिकलो. किती झाले ते 3. एम एल टी म्हणजे किती झाले 3. म्हणजे किती उत्तर देतं 3. बघा पुढचं अमाऊंट ऑफ 1 लिटर हे सगळ्यांना पाठ असन. 1 लिटर म्हणजे किती ml 1000. बरोबर 1 लिटर म्हणजे किती ml 1000 मिलीलिटर. किलो मीन्स इन SI इज 1 किती. बरोबर तर किलो म्हणजे किती 1000. बरोबर किलो म्हणजे किती होता 10⁻³ म्हणजे 1000. बरोबर म्हणजे 1000 काय असतं ते 1000. किलो म्हणजे 1000. इन SI सिस्टीम युनिट ऑफ व्हॉल्यूम इज. व्हॉल्यूमचं युनिट काय राहतं क्युबिक मीटर. हे सुरुवातीला बघितलं होतं. तर द युनिट ऑफ व्हॉल्यूम इज क्युबिक मीटर. व्हॉल्यूमचं युनिट काय आपल्याकडे क्युबिक मीटर. आणि एक लास्ट क्वेश्चन आजचा 75 नंबर बघा. 2000 pf पिको फॅरेड. बरोबर पी आपण सुरुवातीला म्हटलं होतं बघा किलो मेगा गिगा टेरा टेरा गिगा मेगा किलो. त्यानंतर खाली होते मिली मायक्रो नॅनो पिको लिहिले बघा सुरुवातीला. तर तो पिको सगळ्यात लास्टला होता. मिली पासून स्टार्ट करू -3 -6 -9 -12 10⁻⁻12. पिको म्हणजे किती तर हे 2000 तसंच इंटू 10⁻⁻12 फॅरेड. आता तसं आपला 10⁻⁻12 या आला आपलं याचं फायनल आन्सर बघा 2000 इंटू 10⁻⁻12 फॅरेड. बघा आतापर्यंत आपण फक्त 2 टॉपिक संपवले. बरं आतापर्यंत आपण कुठपर्यंत आलोय फक्त सेकंड टॉपिक पर्यंत आलोय. अजून याच्यामध्ये डायमेन्शनलचे अजून फॉर्म्युले येणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये एरर्स नावाचा एक टॉपिक आहे, सिग्निफिकंट नावाचा एक टॉपिक आहे. आणि हे झाल्याच्या नंतर तुम्हाला अजून पण काही अडचण असेल तर तुम्ही तो टॉपिक मेन्शन करा. आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू. धन्यवाद.